माहुरकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। अनेक दिवसांपासून रखडलेल्या आणि अपूर्ण राहिलेल्या महामार्गांच्या कामांना आता गती मिळणार आहे। माहूर शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे सर्व अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। माहूर शहरातून जाणाऱ्या 161A धनोडा ते कोठारी महामार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून विविध समस्या होत आहेत। पथदिवे बंद, अपूर्ण नाली, धोकादायक जुना पूल आणि रखडलेले रस्त्यांचे काम यामुळे नागरिक त्रस्त आहेत। या समस्यांकडे आमदार भीमराव केराम यांनी सातत्याने लक्ष वेधले। त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडे लेखी निवेदने सादर केलीत, निरीक्षणे नोंदविली आणि वस्तुनिष्ठ माहिती दिली। या पाठपुराव्याला यश आले आहे। 29 जून रोजी तांत्रिक सल्लागार बाळासाहेब ठेंग यांनी एकाच वेळी 3 पत्रे काढून तृतीय पक्ष सुरक्षा ऑडिट करून दोष दुरुस्त करण्याचे आणि अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे आदेश दिलेत। विशेष म्हणजे धनोडा येथील नवीन पूल वाहतुकीकरिता लवकरच खुला केला जाणार आहे। यामुळे जुना धोकादायक पूल बंद केला जाईल आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित होईल। तसे वनसदृश्य जमिनीच्या अडथळ्यांमुळे रखडलेली कामे जसे की मालवाडा घाटातील रस्ता सुद्धा परिवेश पोर्टल आणि वन विभागाच्या सहकार्याने मार्गी लावली जाणार आहेत। या सर्व घडामोडींमुळे माहूर शहरातून जाणाऱ्या महामार्गावर नव्या कामांचा वेग मिळणार असून नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे। नागरिकांच्या सुरक्षेचा, सोयीचा आणि विकासाचा प्रश्न आता मार्गी लागतोय। आमदार भीमराव केराम यांच्या प्रयत्नांमुळे आणि प्रशासनाच्या तातडीच्या हालचालींमुळे ही कामे लवकरच पूर्ण होणार आहेत।